वॉर्ड क्रमांक 4 मध्ये जनतेच्या समस्यांना ऐकून घेऊन त्या सोडवण्यासाठी विद्याताई नलवडे कार्यरत। नवनिर्वाचित नगरसेविका विद्याताई बाबासाहेब नलवडे यांचा नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पुढाकार। वॉर्ड क्रमांक 4 मधील नवनिर्वाचित नगरसेविका विद्याताई बाबासाहेब नलवडे यांनी पदभार स्वीकारताच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन तातडीने सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत। परिसरातील नागरी समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, वीज व इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेल्या तक्रारी त्या प्रत्यक्ष जाणून समजून घेत आहेत। नागरिकांच्या तक्रारी केवळ ऐकून न घेता संबंधित विभागाशी समन्वय साधून त्या लवकरात लवकर मार्गी लावण्यावर विद्याताई नलवडे भर देत आहेत। जनतेने दिलेला विश्वास हीच माझी ताकद आहे, प्रत्येक नागरिकाची समस्या ही माझी जबाबदारी आहे, असे मत यावेळी व्यक्त केले। त्यांच्या या लोकाभिमुख भूमिकेमुळे वॉर्ड क्रमांक 4 मधील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून नवनिर्वाचित नगरसेविकेच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे। विद्याताई नलवडे यांचा हा उपक्रम म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण ठरत आहे। यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी नगरसेविका विद्या बाबासाहेब नलवडे। इस्कॉन मंदिर आणि अंबाई कॉलनीच्या इथल्या नागरिकांच्या तक्रारी आमच्याकडे आली होती। त्याच्यावर आम्ही त्वरित उपाययोजना करण्यासाठी आम्ही इथं जुना मालगाव रोड पुलावर आलो आहोत। तर इथं पाणी हे वर्षानुवर्ष साठलेलं आहे, नागरिकांची तक्रार आहे आणि हे आम्हालाही माहीत आहे, हे आम्हालाही ज्ञात आहे। तरी याच्यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी आम्ही आरोग्य विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून त्यांना बोलावून घेऊन इथली समस्याही सांगितलेली आहे आणि आम्ही खर्चाने इथं पंप सेट बसून इकडचं जे पाणी आहे इकडच्या बाजूला आम्ही लिफ्ट करण्याची ही सोय केलेली आहे। एवढंच मी नागरिकांना आवाहन करत आहे की त्यांच्या जे काही प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत पोहोचवावेत आणि त्याच्यावर आम्ही त्वरित उपाययोजना करू। नमस्कार। तर जुना मालगाव रोड म्हटल्या ह्या ओढ्यावरती ज्वलंत प्रश्न आहे। कित्येक वर्षापूर्वी आपण हा मांडत आलो सातत्याने। तर सगळ्या जे प्रतिनिधी आहेत तर त्या प्रतिनिधींच्या मार्फत आपण ह्या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतोय। काल जस्ट आम्ही व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज केला आणि नवनिर्वाचित हे नगरसेवक आहेत तर हे या ठिकाणी लगेच प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी आपण ह्या सगळ्या समस्यांवरती कशा पद्धतीने समाधान करता येईल या सगळ्या समस्यांवरती तर विचारमंथन झालं आणि चांगले निर्णय या कॉलनीसाठी नगरसेविकांनी घेतलेले आहेत। तर त्यांचं आम्ही अभिनंदन करतोय आणि त्यांना शुभेच्छा देतोय।